नमस्कार. महाराष्ट्र वार्षिकी 2026 नुकतंच प्रकाशित झालेलं आहे आणि हे वार्षिकीच्या प्रकाशनाचं 17वं वर्ष आहे. ही बाब नोंदवताना मला विशेष आनंद होत आहे, कारण तेव्हापासून ते आजपर्यंत गतवर्षीय कालखंडामध्ये आपल्या राज्याच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा महत्त्वपूर्ण क्षेत्रामध्ये शिक्षण, सांस्कृतिक याचाही समावेश त्याच्यामध्ये निश्चितच आहे. ज्या महत्त्वाच्या चालू आणि समकालीन घडामोडी घडतात, तर त्या घडामोडींना समोर ठेवून आपण या पुस्तकामध्ये ग्रंथरूपाने त्याची चर्चा करत असतो. पॅन्डेमिक नंतर महाराष्ट्र वार्षिकीचं स्वरूप आम्ही मुळापासूनच बदललेलं आहे. त्यामुळं केवळ दरवर्षी घडणाऱ्या घटनांचा संक्षिप्त आढावा त्याच्यामध्ये घेतला जात नाही, तर जवळपास 10 ते 12 विभागामध्ये महाराष्ट्रात गतवर्षामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या विषयांची विषयवार विभागणी करून, वर्गीकरण करून त्या त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अभ्यासकांकडून, संशोधकाकडून, प्राध्यापकांकडून, पत्रकारांकडून त्यासंबंधी आपण लेखन करून घेतो. त्यामुळं जे महाराष्ट्रासंबंधी कोणत्याही प्रकारची माहिती जाणून घेऊ इच्छित आहेत किंवा घटनांचा आढावा आणि आकलन करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा सर्व जाणकारांसाठी ही महाराष्ट्र वार्षिकी सातत्यानं उपयुक्त ठरलेली आहे. विशेष म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करणारे आणि केवळ मुख्य परीक्षेचीच नाही, तर राज्यसेवेसाठी तयारी करणारे एका बाजूला आणि UPSCचा अभ्यास करत असताना महाराष्ट्र राज्याची तयारी करणारे विद्यार्थी दुसऱ्या बाजूला. पण त्यातही जर आपण विशेषत्वानं बघितलं तर राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना महाराष्ट्राच्या विशेष संदर्भामध्ये अभ्यास करावा लागतो आणि मला वाटतं की त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र वार्षिकी 2026 ही नितांत महत्त्वाची ठरणार आहे. शेवटची एक बाब मला वार्षिकीच्या बाबतीमध्ये नोंदवायची वाटते. जसं मी मगाशी म्हणालो की महाराष्ट्र राज्याच्या सर्व क्षेत्रामध्ये ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडतात त्याचा आढावा विश्लेषणात्मक पद्धतीने याच्यामध्ये घेतलेला आहेच आहे, पण वेगवेगळ्या क्षेत्रामधले जे महत्त्वाचे प्रयोग आहेत, एक्सपेरिमेंट्स आहेत, तर ते एक्सपेरिमेंट्स त्या त्या जाणकारांकडनं आपण समजून घेण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून केलेला आहे, जेणेकरून असे कोणते घटक कारणीभूत आहेत की त्यामुळं त्या त्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे नवनवे प्रयोग पुढे आले, कोणत्या प्रकारचा सकारात्मक परिणाम झाला आणि आपण जर आपला महाराष्ट्र आणि एकंदर समाज पुढचा आणखीन प्रगतिशील व्हावा असं वाटत असेल तर अशा प्रकारचे प्रयोग आपल्याला कसे स्वीकारता येईल याची एक दिशा त्या स्वतंत्र विभागातून मिळावी, हा त्याच्या मागचा हेतू आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रासंबंधी कुतूहल असणारा कोणताही जाणकार किंवा कोणतीही जाणकार व्यक्ती आणि विद्यार्थी या सर्वांसाठीच ती नितांत उपयोगाची ठरेल असं मला वाटतं. धन्यवाद.